आता एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईनचे प्रस्तुत करता मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगे, सराफ आणि जव्हेरी, वैभवशाली परंपरा, सुवर्णमयी शुद्धतेची। हिम्मत असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून खासदार फोडून दाखवा। उद्धव ठाकरेंचं सत्ताधाऱ्यांना आव्हान। फोडाफोडी केल्यास तुमचंच डोकं फुटेल असाही इशारा। शिवसेनेत सर्वांसाठी दरवाजे उघडे आहेत, हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है। शिवसेनेतील पक्षप्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य। काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो, मिंध्यांना टॉर्च मारावी लागते। दिल्लीतून बंद झाल्यावर मिंदे कुठे जातील, काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणारही नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। कोकणात एकनाथ शिंदेंच्या उद्धव ठाकरेंना धक्का। राजन साळवी 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। साळवींना विधान परिषद मिळण्याची शक्यता। महाराष्ट्रातील निकालावरून राहुल गांधींची 3 वेगवेगळी वक्तव्य व्हायरल। 18 जानेवारीच्या वक्तव्यात 1 कोटी मतदारांचा फरक असल्याचा दावा। 3 फेब्रुवारीला 70 लाख तर आज केलेल्या वक्तव्यात 39 लाख मतदारांचा फरक असल्याचा आरोप। दिल्लीत काँग्रेसचा मोठा पराभव होणार असल्यानं राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। ईव्हीएम विरोधात 19 फेब्रुवारीला विरोधकांचा लाँग मार्च। मार्कडवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लाँग मार्च निघणार। मविया नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार, उत्तम जानकरांची माहिती। इतर कुठलेही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला तुम्ही अजून खड्ड्यात घालाल। पत्रकारांच्या प्रश्नांना मंत्री पंकजा मुंडेंची वगल। अंजली दमानियांनी कृषी पंप घोटाळ्याचे कुठलेही पुरावे दिले नाही। धनंजय मुंडे आणि दमानियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू। मात्र प्रकरणाची शहानिशा करून बोलणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेत 5 लाख महिला अपात्र। शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलं। पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार, मंत्री आदिती तटकरेंची माहिती। पुण्याच्या येरवड्यात RS कंपनी टोळीची दहशत। अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण। व्हिडिओ इन्स्टावर अपलोड। मारहाण करणारे 3 ताब्यात। 27 जानेवारीला केलं होतं तरुणाचं अपहरण।